अश्वथ आणि झोपेचा ढग. अश्वथ त्याच्या पलंगावर इकडून तिकडे वळत होता. मला झोप का येत नाहीये, तो स्वतःशीच पुटपुटला. अचानक त्याच्या खिडकीतून एक छोटी मऊ ढगाची तुकडी आत आली. ती ढगाची तुकडी हसली आणि म्हणाली, मी पेंगू आहे, तुला झोप हवी आहे का? अश्वथने मान डोलावली. पेंगूने त्याला आपल्यावर बसण्यासाठी बोलावले. चला, आपण झोपेच्या राज्यात जाऊया. हे आकाशात उंच उडत गेले. ते झोपले होते. इमारतींचे दिवे लुकलुकत होते. का चमकणाऱ्या ताऱ्याजवळ थांबा घेतला. तो तारा हळूच हसला आणि म्हणाला, माझे नाव तारा आहे, तुम्हाला झोपेच्या राज्यात जायचे आहे का? हो, अश्वथ म्हणाला. ताराने एक गोड शांत गाणे गायला सुरुवात केली. ते गाणे ऐकून अश्वथच्या डोळ्यांवर झापड येऊ लागली. पेंगूने त्याला हळूच परत आपल्यावर घेतले आणि ते दोघे खाली अश्वथच्या घराकडे परत येऊ लागले. पेंगूने त्याला त्याच्या पलंगावर हळूच ठेवले. अश्वथ आता शांतपणे झोपला होता. त्याच्या चेहऱ्यावर एक गोड स्मित होते. पेंगू हळूच खिडकीतून बाहेर निघून गेली. ती परत येण्याची वाट पाहत अश्वथ स्वप्नांच्या दुनियेत हरवून गेला. आणि त्या रात्रीपासून जेव्हा जेव्हा अश्वथला झोप येत नसे तेव्हा तो फक्त डोळे मिटून पेंगू आणि ताराची आठवण काढत असे आणि त्याला लगेच गोड झोप लागत असे.